सामान्य माणसाला काही देणं घेणं नाही. केंद्रामध्ये कोणतं सरकार आहे किंवा राज्यामध्ये कोणतं सरकार आहे याशी सामान्य जनतेला काहीच घेणं देणं नाही. सामान्य जनतेचे हक्क आहे, पण खरं तर अपेक्षाच म्हणायला पाहिजे. आता सामान्य जनतेची अपेक्षा काय हो? त्यांना व्यवस्थित पिण्याचे पाणी अवेलेबल करून देणे, गव्हर्मेंट हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांना व्यवस्थित सर्व्हिस देणे आणि गव्हर्मेंट ऑफिसमध्ये गेल्यानंतर कोणताही पैसा न घेता लवकरात लवकर काम करून देणे. पण उलटंच होतं आहे. आणि बँकेमध्ये प्रेमाने बोलणे, पण सगळं उलटंच होतं आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, विकत घेऊन पाणी प्यायचं. हॉस्पिटलमध्ये गेलं तर बिलकुल कवडीची सुद्धा किंमत नाही. गव्हर्मेंट हॉस्पिटलचे काय हाल आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि बँकेमध्ये गेलं तर सामान्य जनता दुश्मनी काय असे लोक वागतात. आणि गव्हर्मेंट ऑफिसमध्ये एखादा डॉक्युमेंट जर काढायचं म्हणलं तर त्या डॉक्युमेंटचे फायदे कमी आणि काढायला जास्त खर्च येतो. मग सामान्य जनतेचा कोणताही सरकार येऊ द्या, पण सामान्य जनतेच्या ज्या मूलभूत नॉर्मल गरजा आहे त्या तर पूर्ण करा. आम्हाला काही जाती धर्माच्या राजकारणाशी घेणं देणं नाही. आमच्या थोड्याशा गरजा आहे किंवा आमचे हक्क आहे जे आम्हाला संविधानाने दिले ते पूर्ण व्हायला पाहिजे ना.